चला तर मंडळी, मस्त अशी एक नवीन रेसिपी पाहूया. ना गुलाबजामुन ना रसमलाई, ही आहे मस्त अशी गाजरापासून बनवलेली रेसिपी. यासाठी आपल्याला अजिबात मावा लागणार नाहीये. अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये ही मस्त अशी रेसिपी तयार होते. घरामध्ये एखादी छोटी पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील, त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी बनवा. घरचे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. गाजराचे आपल्याला साल काढून घ्यायचा आहे. गाजराचा पुढचा आणि पाठीमागचा जो भाग आहे तो इथे मी कट करून घेतला आहे. आता गाजराचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. गाजराचा हलवा करायचा म्हटलं ना, तर गाजर किसून किसून खूप हात धुतात. पण ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात गाजर किसायची गरज नाहीये. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. या एकाच रेसिपीमध्ये तुम्हाला गाजराची खीर, हलवा, गुलाबजामुन आणि रसमलाई यांचा स्वाद येणार आहे. 4 in 1 ही रेसिपी आहे. बोलता बोलता इथे मी गाजराचे छान असे तुकडे बारीक केलेले आहेत. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे गाजराचे तुकडे घालायचे आहेत. अर्धी वाटी साखर घालायची आहे. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. 3 ते 4 विलायची घेतलेल्या आहेत. आता अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अजिबात मावा वगैरे टाकायची गरज पडणार नाही. त्यासाठी इथे मी दुधावरची जी साय असते ना, ती घातलेली आहे. आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेऊया. एकदम बारीक असं इथे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. अजिबात यामध्ये मोठे तुकडे नाहीयेत. आता गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला ही गाजराची पेस्ट घालायची आहे. 1 चमचा तूप घालायचं आणि हे आता आपल्याला सतत हलवत थोडंसं दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता, पहिल्यापेक्षा हे छान घट्ट झालेलं आहे. गाजराचा मस्त असा सुगंध घरामध्ये येत आहे. याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण 2 ते 3 चमचे बारीक रवा घातला आहे. रवा घातल्यानंतर छान हे एकत्र करून घेतलं आहे. इथे मी 1 मोठा चमचा तूप घातला आहे आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घालतो आहे. यामुळे यामध्ये आपल्याला मावा वगैरे घालायची गरज पडत नाही. मिल्क पावडर अगदी पटकन आपल्याला उपलब्ध होते, त्यामुळे मिल्क पावडर इथे मी घातलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता, छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. अजिबात कढईला मिश्रण चिटकत नाहीये. मिश्रण हातामध्ये घेतल्यानंतर छान याचा गोळा तयार होतोय. म्हणजे मिश्रण अगदी आपलं परफेक्ट असं तयार झालं आहे. आता याला थोडंसं थंड होऊन देऊया. मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. आता थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं, गोल गोल फिरवत याला छान गोल आकार द्यायचा आहे. इथे आपला अगदी मस्त असा गाजराचा गुलाबजामुन तयार आहे. रंग पहा किती सुरेख दिसतो आहे. खायला तर अगदीच जबरदस्त आहे. प्रत्येक वेळी आपण गाजरचा हलवा बनवतो, त्यापेक्षा यावेळी तुम्ही ही गाजराची रसमलाई एकदा नक्की करून पहा. ऑरेंज कलरचे गुलाबजामुन मस्त दिसतायत ना? याच पद्धतीने इथे मी सगळे गुलाबजामुन तयार करून घेतले आहेत. आता रसमलाई तयार करायला घेऊया. इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध आपल्याला इथे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. इथे मी 1 लिटर दूध घेतलं होतं. दूध आपल्याला इथे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा आटवून घ्यायचं नाही, नाहीतर ते थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होतं. दूध इथे आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी साखर, फ्लेवरसाठी विलायची पावडर घातलेली आहे. छान असं एकत्र करून घेऊया. केसरचं दूध आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स इथे मी कट करून घेतले आहेत, ते घालूया आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेऊया. इथे आपलं दूध छान दाटसर झालेलं आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. पहा, दूध आपल्याला या पद्धतीचं घट्टसर ठेवायचं आहे. आता हे गाजराचे गुलाबजामुन यामध्ये घालूया. हे गाजराचे गुलाबजामुन 2 पद्धतीने सर्व करूया. पहिली पद्धत, काही गुलाबजामुन आपण या दुधामध्ये घालूया आणि फक्त 1 उकळी येऊपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 1 उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर जे गाजराचे गुलाबजामुन आहेत ते तुटू शकतात. आता 1 उकळी आली आहे, लगेच गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. इथे आपली अगदी मस्त अशी गाजराची रसमलाई तयार आहे. गाजराचा हलवा, खीर खाऊन कंटाळला असाल ना, तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा.
आता पाहूया दुसरी पद्धत. तयार झालेल्या रसमलाईमध्ये गाजराचे गुलाबजामुन घालायचे, वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे. अगदी मस्त हे गुलाबजामुन लागतात. थंड किंवा गरम कसंही खा, चांगलेच लागतात. गाजराची रसमलाई नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला आवर्जून कळवा.